हे जवळचं नातं आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव 23 जुलै 1952 ला पदक आणलं. भारताचा तिरंगा झेंडा उंचावरती गेला. राष्ट्रगीत गायलं गेलं. 52 पासून 55 पर्यंत नोकरीसाठी वरवर भटकत होते. 1955 ला पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं पैलवान खाशाबा जाधव यांना आणि जन्माची भाकरी दिली. अनेक पैलवानला जन्माची भाकरी पोलीस खात्यानं दिलेली. म्हणून कुस्ती आणि पोलीस खातं एक अतिशय जवळचं नातं आहे. यस, कुस्तीला सुरुवात झालेली. लाल कॉस्ट्यूम परिधान केलेली कोल्हापूरची कन्या, आखाड्यावरती लढायला लागलेली सृष्टी भोसले तिचं नाव आहे. आणि निळ्या कॉस्ट्यूमची सोनिया तोमार हरियाणाचे. अशी कुस्ती लागलेली. कोल्हापूर विरुद्ध हरियाणा. कोल्हापूर म्हणल्यानंतर कुस्ती पंढरी. राजश्री शाहूराजांनी कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवलं. इंग्रज सरकारला कणाहीन माणसं पाहिजे होती, पण ताटकण्याची माणसं राजश्री शाहूराजांनी निर्माण केली कुस्तीच्या माध्यमातून. आणि आमच्या रणरागिणी वाघिणीला मानाची चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात येतोय. आखाड्यावरती अमेगा घरात सिकेटी पनवे याच मायभूमीतली कन्या आज होम ग्राउंडला लढली, गावच्या मैदानामध्ये लढली. एवढ्या प्रेक्षकांच्या समोर लढणं एवढं सोपं नाही. तिचभर छाती असते, पण सोपा एवढं काळीज असावं लागतं. सोपं नाही. गल्लीबोळ आता सगळे शिवराज राक्षस झाली असते की कुस्ती सोपी असती तर. हो हो, शाबास. आणि शिवराज राक्षस बरोबर लढणारा पैलवान आखाड्यावरती येतोय विक्रांत कुमार. विक्रांतजी आप मैदान पे चले. काय जोड्या लावले ते, काय अस्सल माल आणलाय हो सगळा. काय तब्येत आहे. शाबास. वाह, लंबे रेस का घोडा आ गया. शाबास आहे. कसला शिवराज राक्षस बघतो म्हणून आलाय. शाबास. खरोखर हे मैदान यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये खऱ्या अर्थानं तेजस जाधव, प्रवीण कोरडे, अजय मोरे आणि पैलवान रुपेश पवसे सर जोड्या लावण्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे. हॅपी सिंग, त्याचबरोबर मयूर शेख नेतकर यांचा गेले 15 दिवस झाला अहोरात्र कष्ट आहे. आज परेश शेख ठाकूर साहेबांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेलं मैदान रायगडचे भाग्यविधाते शिक्षण महर्षी मान्य श्री रमेश शेठ ठाकूर साहेब, त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संसद रत्न श्रीरंगप्पा भारणे आज या ठिकाणी उपस्थित आहे. पनवेल विधानसभा कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहे. माजी विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिकेचे प्रीतमदादा म्हात्रे उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळी साहेब उपस्थित आहेत. पनवेल महानगरपालिका सभागृहाचे नेते ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे परेश शेठ ठाकूर साहेब. युवकांचं आशास्थान, जनमानसाच्या नाडीवर बोट ठेवून देवकार्य, देशकार्य आणि धर्मकार्य करणारं नेतृत्व. पहलवान सिकंदर शेख तैयारीला लगा. शाबास. दोन मानवी वाघ सिंह आखाड्यावरती आलेले आहेत. शाबास. गुरगुरायला लागलेले आहेत. काळा टी शर्ट परिधान केलेला पैलवान शिवराज राक्षे आणि लाल टी शर्ट परिधान केलेला पैलवान शिवराज राक्षे कसलाय बघतो म्हणून हरियाणाहून आलेला आहे विक्रांत कुमार. विक्रांतजी हाथ ऊपर कीजिए. वाह, शाबास आहे. ताली तो बजाओ. शाबास. हा महाराष्ट्र आहे.
महाराष्ट्रात कधीही कुठल्या पैलवानवर अन्याय होत नाही बाहेरच्या, पण आमच्या महाराष्ट्राच्या पैलवानला फार मोठा अन्याय सहन करावा लागतो पंजाब हरियाणा दिल्ली सारख्या ठिकाणी. पण सगळ्याला ठोकून काढलं या महाराष्ट्राच्या एका ढाण्या वाघाने, त्याचं नाव सिकंदर शेख. शाबास, वाह. दोन रणरागिणी वाघिणी लढतायत. सृष्टी कुस्ती करा. कोल्हापूरची सृष्टी आहे. असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे जगामध्ये कुठली गोष्ट असाध्य नाही, अशक्य नाही हे दाखवून दिलं शिवप्रभूने. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूने. शिवप्रभूंना बळ दिलं लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने. शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते. येसाजी कंक, संभाजी कावजी कोंडाळकर, अनंता खर्चिले हे पैलवान होते. शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. अतिशयाने लोक म्हणतात पैलवान म्हणजे काय, हो त्याला गुडघ्यात मेंदू असतो, असं काही नसतंय. चाणक्याने बुद्धिमान तो पैलवान असतोय. प्लॅन इस्टिमेट कारवाई एकाच वेळेस करणारा तो पैलवान असतोय. कुस्ती करा. आज अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. परेश ठाकूर साहेबांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं मैदान, बलवंताचा हत्यार, मानाची चांदीची गदा एका रणरागिणी वाघिणीच्या खांद्यावरती शोभून दिसायला लागलेली आहे. हे कसब, हे कौतुक या लाल मातीचा एक कुस्ती खेळाचा आहे. पाट्या 4 वाजल्यापासून प्रॅक्टिस करते, घाम गाळते. सदासजी कुस्तीत काय मिळत नाही. हे वय कानात नाकात घालून फिरायचं वय असतं मुलींचं, पण मुलांच्या बरोबर प्रॅक्टिस करून खऱ्या अर्थानं कुस्तीत नाव होत असतं. कुस्तीत सदासजी काय मिळत नाही, वतनदारी प्रकार चालत नाही कुस्तीत. कुस्ती रक्तात असावी लागते, अंगात असावी लागते. शबास आहे. मानाची चांदीची गदा दिलेली आहे. हॅलो, गणेश झांजुरके पैलवान, गणेश झांजुरके पैलवान हजर का? गणेश झांजुरके, चला कुस्ती करा सृष्टी. सर यानंतर पंच प्रज्योत धोणे आपण तयार राहायचे बघा. पुढील लढतीसाठी आपल्याला मात्र आखाड्यात इन्व्हाइट करण्यात आलेला आहे. सोनिया तोमर पहलवान जी, आपकी कुश्ती छूटेगी नहीं, कुश्ती आरिया पार होना चाहिए. चलिए आगे बढ़कर कुस्ती करना चाहिए. हो, आणि कब्जा घेतला सृष्टी भोसलेने. कोल्हापूरच्या आक्रमक झालेले सृष्टी. बाहेरनं मदतीला कोण येत नाही. नुसतं तुमच्या आमच्यासारखे म्हणते ती धरधर वडवड, धरधर वडवड. पाण्यात मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे त्याला. दुखामणे जातीचे पाहिजे, वेड्या गबाळ्याचे काम नव्हे. शबास. कब्जा घेतलेला आहे सृष्टीने. पुन्हा समोरासमोर कुस्ती लागते. गतिमान कुस्ती करा. आणि पंचाचा निर्णय, पंच निर्णय घेत आहेत. शबास, शबास. समोरासमोर कुस्ती लागलेली आहे. परेश ठाकूर साहेब, खऱ्या अर्थानं मी तुमच्या समोर आहे. आज आठवण आली 6/3/1965 ची. हिंद केसरी मारुती माने आणि मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्ड्याची कुस्ती खासबाग मैदानला झाली होती. आणि असंच प्रेक्षक होतं. फार मोठा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे. माझी सांगितलं नुसती गर्दी नाही, बघणारे अनेक जण गर्दी आहेत. मी पैलवान नव्हतो, माझे वडील पैलवान नव्हते, पण आजोबा पंजोबा निश्चितपणाने पैलवान असतील. हे रक्तातले गुणधर्म आहेत. म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित आहात. शाबास आहे, शाबास आहे. हो हो. आणि कब्जा घेतला सृष्टीने. हाताची नवदर काढते सृष्टी, पण समोरची सोनिया तोमर ते काही कमी नाही. शाबास आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द आणि जिदारी केली जाणारा हा कुस्ती खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हाताची नवंदर काढलेली आहे. नवंदर काढल्यानंतर पुढे गिस्सा मारता येतो. ते शिकवायला वस्ताद असतात. म्हणून पैलवान विजय झाल्यावर आपल्या वस्तादचं नाव घेत असतात. सद्गुरू मागे असतोय. जीवनात गुरु असल्याशिवाय काही साध्य शक्य होत नाही. गुरु पावलो पावले भेटतात. गुटखा कसा खावा, मटका कसा लावा हे शिकवाय गुरु असतात. पण सद्गुरू विषयी बोलतोय. जर जीवनात सद्गुरू भेटला तर जीवनाचं सोनं होत असतं. आणि पंचाचा निर्णय कुस्ती बरोबरी. टाळ्या करा दोघींसाठी. कुस्तीचा अंत बघायचा नसतोय, कलात्मकता बघायची. हे बा, मैदानी कुस्ती जर निकाली होत नसेल तर पर्याय बायपास मार्ग म्हणून ती कुस्ती गुणावरती लावली जाते. आणि जो प्रथम गुण घेईल त्या खेळाडूला विजय घोषित केलं जातं. गुण कसा घ्यायचा हे ते दोन्ही खेळाडूंना माहित आहे. गुण कसा द्यायचा पंचाला माहित आहे. ज्यावेळेस पूर्ण कंट्रोल असेल, प्रतिस्पर्ध्यावरती ताबा असेल, दोन्ही कोपर आणि दोन्ही गुडघे माथीला लागले असतील, त्यावेळेस प्रतिस्पर्ध्याला गुण दिला जातो. जो प्रथम कब्जा घेईल त्या खेळाडूला गुण दिला जाईल. नेमाने वेळेने बांधलेली कुस्ती, नेमबाह्य कुस्ती, रेड रटाळ कुस्ती राहिलेली नाही. बदलत्या काळानुसार कुस्तीतही बदल झाला. ग्रीको रोमन, फ्रीस्टाईल, मातीतली कुस्ती, मॅटवरची कुस्ती. पण कुस्ती कुठली असू द्या, दमखस तोच. मातीतली कुस्ती आपली अस्मिता आहे, परंपरा आहे. पण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात चमकायचं असेल तर मॅटला पर्याय नाही आजच्या काळात. शाबास. जे मॅटवरती डाव चालतात ते मातीत चालत नाहीत. जे मातीत चालतात ते मॅटवरती चालत नाहीत. म्हणून म्हणतो कुस्ती सोपी नाही. कुस्ती करा. शाबास. विक्रांत आणि शिवराज काय जोड लावली हो, काय तब्येत आहे हो. मॅगी कॅडबरी खाऊन अशी तब्येत होत नाही. सगळा मस्तीचा खोराक खावा लागतो. पाट्या 4 वाजल्यापासून घाम गाळावा लागतो, तेव्हा तब्येत होत असते. तू रनिंग कर, माझा दम वाढेल, होणार नाही. तू बैठक मार, माझं पट मोठं होतील, होणार नाही. तू रस्ता चढ, माझ्या दंडात अवसान येईल, होणार नाही. स्वतःच स्वतः करावं लागतं. तिकडं परीक्षेला कोणतरी बसतं, कोणाला तरी सर्टिफिकेट मिळतं. पण इथं तसं चालत नाही. पहिलवानला बी सर्टिफिकेट एक मिळतं, कानाचा फुगा. हाताचे हातोडे मानेव पडले की कान फुगतो. ते पहिलवानचं खरं उघडं सर्टिफिकेट असतं. आपण म्हणून पहिलवानला कुठंही ओळखलं जातं, तो पहिलवान आहे म्हणून. कुस्ती करा. डाव प्रतिडाव पाहिजे, अटॅक आक्रमण पाहिजे. महाराष्ट्राची भूमी, महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे कुस्ती. हे 21वे शतक आहे. ज्ञान, माहिती, विज्ञान, तंत्रज्ञानाचं युग आहे. अनेक देश महासत्ता होण्याचं स्वप्न पाहत आहेत. दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. यासाठी निरोगी निर्व्यसनी पिढी पाहिजे. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन दोनच गोष्टींच्या आरी गेलेला आहे. आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे. आजच्या काळात संपत्ती महत्वाची राहिलेली नाही, संतती महत्वाची राहिलेली ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच आज बरेचसे ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एवढं मोठं संयोजन आणि नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. का जगायचं आणि कशासाठी जगायचं, काय वाढवायचं, काय फुलवायचं, काय जोपासायचं हे कळलं पाहिजे. कुस्ती करा. येणारा तरुण सशक्त झाला पाहिजे. तालमीत गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल हो. आणि सृष्टी भोसले, गुणावरती कोल्हापूरची सृष्टी विजय झालेले, दोन्ही हात जोडलेले. वा वा वा, शाबास आहे. दोन्ही महिला कुस्तीपटूंसाठी टाळ्या करा. सृष्टी भोसले कोल्हापूर विजय.